मोटरी झाल्यात गच 8-8 महिने नाही चालू केल्या आणि आता चालल्यात गच काढा. विहिरीला काय पाण्याला तोटा नाही, फक्त मोटरी चालती नाही. आता मोटरी टाकल्या तर डिपेंडची बनबन. आणि हे बघा वायर रोप साठी नवीन हत्यार आलेले मार्केटमध्ये. एकदम वायर तोडायला घेतली ना तर 1 ते 1.5 तासामध्ये कट होणार ती. आणि हे पहा आता त्या मानाने हत्यार चांगला असल्यामुळे जरा लवकरच कट होती. आता नाही छन्नीची काय गरज नाही, हत्यार चांगलेले आणि कारागीर पण चांगला आहे, ते तुटणार आता वेळेतच. लांबून फिटर आणलेलं आहे, त्याच्याकडे तर भारीच हत्यार आहे. ते डायरेक्ट गण हातोडीच घेतली, ते छन्नी हातोडी ते तुटानीच. आता काय फिटर आहे कुठून आणलेत मॉडेल काय कळा नाही. बस फिरली 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 बस 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 फिरली फिरली. मोटरचा वायर रोप फिट करता करता जो बघा विंचू असतो त्याला विंचू म्हणतात, त्याचं एक बाजू स्लिप झाली तर फिटरनी मार्केटमध्ये अजून एक नवीन विंचू आणलाय. आणि हा पहा विंचू. आणि आता बघा आणि याने फिट करतायत. काय टेक्नॉलॉजी आहे वय फिटरांकडे आजकाल. वा शाब्बास. आता कुठे पहिला विंचू सटकल पण हा विंचू सटकणार नाही. ओके एकदम फिटच काम झालं. चला आता झाली फ्री मोटर आणि आता सोडतो विहिरीमध्ये. भरपूर वजनदार मोटर आहे, आता ही उचलती का नाही काय माहिती. ट्रॅक्टरने ओढली. हा काय तू बघतो मोटर जाणार आता ती. सोडा सोडा. येऊ द्या बघा. चला येऊ द्या. सिस्टमॅटिक काम आहे सगळं. चालली मोटर विहिरीत. आणि अशा प्रकारे झाली आपली मोटर सोडून. आणि करूया आता आपण चालू मोटर.